Welcome students, 10th standard science and technology part 1, the second chapter, periodic classification of elements. And today in this lesson, in this period, we are going to learn about the periodic trends in the modern periodic table. When the properties of elements in a period or group of a modern periodic table are compared, certain regularity is observed in their variations. म्हणजे आपण पर्टिक्युलर एका पिरियडमध्ये असणारे जे एलिमेंट्स आहेत त्याचा आपण जर विचार केला तर त्या एलिमेंटचे जे प्रॉपर्टीज आहेत त्यांच्या प्रॉपर्टीमध्ये बदल होत असतो फ्रॉम लेफ्ट टू राईट. आणि हा जो बदल आहे त्याच्यामध्ये रेग्युलॅरिटी आपल्याला बघायला मिळते. इट इज कॉल्ड पिरियॉडिक ट्रेंड आणि त्यालाच आपण आवर्तिक कल असं म्हणतो. इन दिस स्टँडर्ड वी आर गोइंग टू कन्सिडर द पिरियॉडिक ट्रेंड इन ओनली 3 प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स. फक्त 3 प्रॉपर्टी ज्या एलिमेंटच्या आहेत त्याचा आपल्याला पिरियॉडिक ट्रेंड याबाबत अभ्यास करायचा आहे. त्यातली पहिली जी प्रॉपर्टी आहे ती व्हॅलन्सी, सेकंड इज ॲटॉमिक साईज अँड मेटॅलिक नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. म्हणजे व्हॅलन्सी एखाद्या पिरियडमध्ये मॉडर्न पिरियॉडिक टेबलमध्ये असणाऱ्या एखाद्या पिरियडमध्ये किंवा एखाद्या ग्रुपमध्ये एलिमेंट्सची जी व्हॅलन्सी आहे ती व्हॅलन्सी कशी बदलते किंवा त्याची ॲटॉमिक साईज आहे एखाद्या पिरियडमध्ये फ्रॉम लेफ्ट टू राईट त्याची साईज कशी बदलते, ॲटमची साईज बदलते का आणि ती कशी बदलते, आणि मेटॅलिक आणि नॉन मेटॅलिक कॅरेक्टर्स जे आहेत हे देखील मॉडर्न पिरियॉडिक टेबलमध्ये कसे बदलतात याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. फर्स्ट ऑफ ऑल वी आर गोइंग टू लर्न अबाउट द व्हॅलन्सी. आपण याच्यापूर्वी बघितले की व्हॅलन्स इलेक्ट्रॉन कशाला म्हणावं. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स म्हणजे जे आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये एखाद्या एलिमेंटच्या ॲटमच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये किंवा सेलमध्ये जे इलेक्ट्रॉन असतात त्याला आपण व्हॅलन्स इलेक्ट्रॉन असं म्हणतो. पण व्हॅलन्सी, व्हॉट इज व्हॅलन्सी? व्हॅलन्सी इज ए कंबायनिंग कपॅसिटी ऑफ एलिमेंट. कंबायनिंग कपॅसिटी ऑफ एलिमेंट, दॅट इज व्हॅलन्सी. आता आपल्याला थोडंसं विस्तृतपणे बघायचं आहे. वी हॅव लर्न इन द प्रिव्हियस स्टँडर्ड दॅट व्हॅलन्सी ऑफ एन एलिमेंट इज डिटर्मिन्ड बाय द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट इन द आउटरमोस्ट सेल ऑफ एन ॲटम. आउटरमोस्ट सेलमध्ये किती इलेक्ट्रॉन असतात त्याच्यावरती त्याची व्हॅलन्सी ठरते. दॅट इज द व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स. व्हॅलन्सी याचा अर्थ कंबायनिंग कॅपॅसिटी. आत्ताच आपण असं म्हटलं की जसं की सोडियम जो ॲटम आहे, सोडियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण बघतो. सोडियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं, सोडियम Na इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 281 आणि मग याची व्हॅलन्सी 1 आहे कारण याची ऑक्टेट स्टेट कंप्लीट होण्यासाठी हा जो सोडियम आहे आपल्या आउटरमोस्ट ऑर्बिटमधला हा जो 1 इलेक्ट्रॉन आहे तो डोनेट करतो. त्यामुळे त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 28 असं होतं. आणि मग त्याची ऑक्टेट स्टेट कंप्लीट होते. म्हणून त्यानं आपली ऑक्टेट स्टेट कंप्लीट करण्यासाठी, स्टेबल होण्यासाठी 1 इलेक्ट्रॉन देऊन टाकला आणि म्हणून त्याची व्हॅलन्सी 1. दिस इज वन एक्झाम्पल ऑफ व्हॅलन्सी. नाऊ what is the relationship between the electronic configuration of an element and its valency? Valency of an element is determined by number of electrons in outermost cell. Valency beryllium. Beryllium atomic number 4 and the electronic configuration 2. Okay. आता याची द्विक स्थिती पूर्ण होण्यासाठी बेरिलियम लुजेस 2 इलेक्ट्रॉन्स इन इट्स आउटरमोस्ट सेल and therefore the valency of beryllium is 2. Electronic configuration of oxygen is 2,6. Oxygen needs 2 more electrons to complete its outermost or second orbit.
म्हणजे याच्यामध्ये 6+2 जर झाले तर 8 इलेक्ट्रॉन होतील आणि त्याची ऑक्टेट स्टेट कंप्लीट होईल आणि म्हणून त्याची व्हॅलन्सी 2 आहे. The atomic number of beryllium is 4 while that of oxygen is 8. Write down the electronic configuration of the two and deduce their valency from the same. First of all, we want to write the electronic configuration. बेरिलियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं होईल? बेरिलियमचा ॲटॉमिक नंबर 4 आहे आणि ऑक्सिजनचा 8 आहे. बघूया या ठिकाणी बेरिलियम Be इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2 आपण आता या ठिकाणी बघितलेलंच आहे आणि ऑक्सिजनचं आहे 2 6. ओके, आता याच्या व्हॅलन्सीमध्ये बदल कसा होतो? राईट डाऊन द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ 2 अँड रिड्यूस देअर व्हॅलन्सी फ्रॉम द सेम. बेरिलियमची व्हॅलन्सी ही 2 आहे आणि ऑक्सिजनची 2 आहे, पण बेरिलियम आपले आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन डोनेट करतो आणि ऑक्सिजन आपल्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये 2 इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करतो. हा त्याच्यामधला फरक आहे. ओके, नाव द टेबल ऑन द नेक्स्ट पेज इज मेड on the basis of the modern periodic table. Write in it the electronic configuration of the first 20 elements below the symbol and write the valency as shown in the separate box. तर नेक्स्ट पेजवरती जो टेबल आहे त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं की इलेमेंट्स लिहा 1 ते 20 पर्यंत ज्याचा ॲटॉमिक नंबर आहे या ठिकाणी लिहून तुम्हाला दाखवलेले आहेत. हायड्रोजन, helium, lithium, beryllium, boron. Okay, I written here also the atomic number 1 2 3 4 5 6 7. ओके, इथं असं लिहिलं आहे बघा. पोटॅशियम आहे, इथं पोटॅशियम आणि या पोटॅशियमचा इथं हा ॲटॉमिक नंबर आहे 19. तसा हायड्रोजन इथं आहे, याचा ॲटॉमिक नंबर 1, हिलियम ॲटॉमिक नंबर 2, बेरिलियम ॲटॉमिक नंबर 4, जस्ट लाईक दॅट. And you write down the electronic configuration below that. How to write the electronic configuration? Here lithium atomic number 3 and the electronic configuration is 2 1. Okay, here beryllium atomic number 4 electronic configuration 2 2, boron 2 3, carbon 2 4, nitrogen 2 5, oxygen 2 6, fluorine 2 7 and neon 2 8. Just like that you write down the electronic configuration also. Lastly, below that you write down the valency just like this. Here valency of potassium is 1. Just like that you write down the valency below this electronic configuration. याच्या खाली तुम्हाला त्याची व्हॅलन्सी देखील लिहायची आहे. थोडीशी जागा बारीक अक्षर लिहा आणि त्याची व्हॅलन्सी त्याच्या खाली तुम्हाला लिहायची आहे. असं मी तुम्हाला लिहून दाखवतो. सोडियम इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2 8 1 आणि त्याची व्हॅलन्सी 1. ओके, जस्ट लाईक दॅट यू राईट डाऊन अँड कंप्लीट द टेबल बाय रायटिंग ऑल द आस्क्ड इन्फॉर्मेशन. Okay, what is the periodic trend in the variation of valency while going from left to right within a period? एखाद्या पिरियडमध्ये लेफ्ट पासून राईटकडे जाताना त्याची व्हॅलन्सी कशी होते? तर त्याची व्हॅलन्सी ही वाढत जाते. व्हॅलन्सी लेफ्ट पासून राईटकडे जाताना व्हॅलन्सी 1 2 3 4 आणि मग पुन्हा 3 2 1 अशी व्हॅलन्सी त्याची कमी होत जाते. Explain your answer with reference to period 2 and period 3. Period 2 and period 3 मध्ये जे इलेमेंट्स आहेत त्यांची तुलना करा, त्यांचं एक्झाम्पल घ्या आणि मग त्याची व्हॅलन्सी बघा असं म्हटलेलं आहे. बघा पिरियड 2 मध्ये काय होतं? लिथियमची व्हॅलन्सी 1 आहे, बेरिलियमची 2 आहे, बोरॉनची 3 आहे, कार्बनची 4 आहे, नायट्रोजनच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये 5 इलेक्ट्रॉन आहेत. त्याला ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी 3 इलेक्ट्रॉनची गरज आहे, म्हणून याची व्हॅलन्सी 3. 2 इलेक्ट्रॉनची गरज आहे
ऑक्सिजनमध्ये 2 इलेक्ट्रॉनची गरज आहे, म्हणून ऑक्सिजनची व्हॅलन्सी 2. 7 इलेक्ट्रॉन्स आहेत, 1 इलेक्ट्रॉनची गरज आहे, म्हणून याची व्हॅलन्सी 1. ओके, जस्ट लाईक दॅट आपण त्याची तुलना या ठिकाणी करू शकतो. म्हणजे लेफ्टकडून राईटकडे जाताना त्याची व्हॅलन्सी वाढते, पुन्हा कमी होते. ओके, व्हॉट इज द पिरियडिक टेंड इन द व्हेरिएशन ऑफ व्हॅलन्सी व्हाईल गोइंग डाऊन ए ग्रुप? एक्सप्लेन युअर आन्सर विथ रेफरन्स टू ग्रुप 1 अँड ग्रुप 2 अँड ग्रुप 18. आता ग्रुप 1मध्ये आपण बघितलं तर त्या प्रत्येकाची व्हॅलन्सी 1 आहे. ग्रुप 2 बघितलं तर प्रत्येकाची व्हॅलन्सी 2 आहे. ग्रुप 18 बघितलं तर प्रत्येकाची व्हॅलन्सी 0 आहे. याचा अर्थ असा आहे की आपण जर मॉडर्न पिरियडिक टेबल बघितला, त्या मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये इथं फर्स्ट ग्रुप आहे. फर्स्ट ग्रुपमध्ये याची व्हॅलन्सी 1, लिथियमची व्हॅलन्सी 1, सोडियमची व्हॅलन्सी 1, पोटॅशियमची व्हॅलन्सी 1. सेकंड ग्रुप बघितला तर बेरिलियमची व्हॅलन्सी 2, मॅग्नेशियमची 2, कॅल्शियमची 2. ओके, म्हणजे याची व्हॅलन्सी आपण बघतो आणि इथं याची ऑक्टेट स्टेट कंप्लीट झालेली आहे, निऑन, आर्गॉन, त्यामुळे त्याची व्हॅलन्सी 0 आहे. आफ्टरवर्ड्स ॲटॉमिक साईज. आता ॲटॉमिक साईज म्हणजे काय बरं? आपण एखादा सर्कल काढलं, एखादं वर्तुळ काढलं तर त्याची साईज आपण कशावरून ठरवतो? तर आपण जसं वर्तुळ काढलं तर ते जे वर्तुळ त्याचा जो हा सेंटर आहे त्या सेंटरपासूनचे डिस्टन्स बघतो आपण, ही त्याची रेडियस, थोडक्यात त्याची रेडियस. ओके, तर आपल्याला या ठिकाणी ॲटॉमिक रेडियस म्हणजे काय बघायचं आहे. ॲटॉमिक रेडियस इज द डिस्टन्स बिटवीन the nucleus of an atom and the outermost cell. Suppose this is a nucleus of an atom. Okay, this is first orbit and this is second orbit of an atom. And what is atomic size? Atomic size is the distance between the nucleus and outermost orbit. This is the distance. This is atomic size. Okay, this is second atom, this is nucleus, this is first orbit, this is second orbit, this is third orbit. What is atomic size? Atomic size is the distance between the nucleus and the outermost cell. This distance is known as atomic size of any atom. We have seen in the previous standard that size volume is a fundamental property of matter. The size of an atom is indicated by its radius. Atomic radius is the distance between the nucleus of an atom and its outermost cell. Atomic radius is the distance between nucleus of an atom and its outermost cell. आपण या ठिकाणी बघितलं न्यूक्लियस आणि outermost cell याच्यामध्ये डिस्टन्स. Atomic radius is expressed in unit picometer, which is smaller than nanometer. नॅनोमीटर पेक्षाही ते लहान आहे बरं का. पिकोमीटर इथं बघा बरं, 1 पिकोमीटर दॅट इज इक्वल टू 10⁻⁻12 मीटर. ओके, सम एलिमेंट्स अँड देअर ॲटॉमिक रेडियाई आर गिव्हन हिअर. आता इथं बघा काही एलिमेंट्स दिलेले आहेत आणि त्यांचे ॲटॉमिक रेडियस दिलेले आहेत. बघा, ऑक्सिजन ॲटॉमिक रेडियस 66 पिकोमीटर, बोरॉन 88 पिकोमीटर, कार्बन 77 पिकोमीटर. अँड बाय ऑब्झर्विंग दिस इन्फॉर्मेशन दे आस्क्ड सम क्वेश्चन्स टू यू. By referring to the modern periodic table, find out the periods which the above elements belong. ही एलिमेंट्स जी आहेत ती कुठल्या पिरियडमध्ये आहेत बरं? तर तुम्ही जर काळजीपूर्वक बघितलं ना तर ही सगळी जी एलिमेंट्स आहेत ही सेकंड पिरियडमध्ये आपल्याला बघायला मिळतात, सेकंड पिरियडमध्ये आहेत. ओके, अरेंज द अबाव एलिमेंट्स इन द डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक रेडियाई. डिक्रीजिंग ऑर्डर म्हणजे काय? सर्वात जास्त रेडियस जे आहे ते पहिल्यांदा लावावे लागेल. सगळ्यात जास्त रेडियस लिथियमची आहे 152, ते पहिल्यांदा लिहिले बघा इथं. त्यानंतर
111, बेरिलियम, त्यानंतर 88 बोरॉन, त्यानंतर कार्बन 77, आफ्टरवर्ड्स नायट्रोजन 74 अँड लास्टली सगळ्यात लहान ज्याची रेडियस आहे तो आहे ऑक्सिजन 66 पिकोमीटर. म्हणजे अकॉर्डिंग टू डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक रेडियाई आय रिटन हिअर ऑल द एलिमेंट्स. ओके, डिक्रीजिंग ऑर्डर. नाउ does the arrangement match with the pattern of the second period of the modern periodic table? मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये जो सेकंड पिरियड आहे त्या पिरियडमध्ये जी एलिमेंट्स मांडलेले आहेत त्या क्रमानंच ही एलिमेंट्स आली का? हो, त्या क्रमानंच ती येतात. बरोबर. म्हणजे याचा अर्थ असा होतो, त्यात अजून एक क्वेश्चन तुमच्यासाठी आहे. विच ऑफ द अबाव एलिमेंट्स हॅव द बिगेस्ट अँड द स्मॉलेस्ट वन? सगळ्यात बिगेस्ट एलिमेंट कुठलं बरं? लिथियम. अँड स्मॉलेस्ट कुठलं बरं? ऑक्सिजन. कारण याची रेडियस सगळ्यात जास्त आहे आणि याची रेडियस सर्वात कमी आहे, म्हणून हा स्मॉलेस्ट आणि म्हणून हा बिगेस्ट. व्हॉट इज द पिरियडिक ट्रेंड ऑब्झर्व इन द व्हेरिएशन ऑफ ॲटॉमिक रेडियाई व्हाईल गोईंग फ्रॉम लेफ्ट टू राईट विदिन ए पिरियड? म्हणजे एका पिरियडमध्ये डावीकडून उजवीकडे जाताना तुम्हाला काय त्याच्यामध्ये बदल बघायला मिळतो? When you go from left to right in a second period, I observed that atomic radius decreases. कारण याची ॲटॉमिक रेडियस सर्वात जास्त आहे, याची त्याच्यापेक्षा कमी. ॲटॉमिक रेडियस डिक्रीजेस फ्रॉम गोईंग फ्रॉम लेफ्ट टू राईट इन ए पर्टिक्युलर पिरियड इन ए सेकंड पिरियड. दिस इज द आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. You will find that atomic radius goes on decreasing while going from left to right within a period. The reason behind this is as follows. While going from left to right within a period, आता याचं कारण काय आहे? लेफ्ट टू राईट जाताना ॲटॉमिक रेडियस त्याची कमी का होते? याचं कारण असं आहे, ॲटॉमिक नंबर इन्क्रीजेस. म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज तो जो न्यूक्लियसमध्ये असतो तो पॉझिटिव्ह चार्ज वाढतो आणि मग इलेक्ट्रॉन देखील वाढतात. बरोबर आहे का? हे इलेक्ट्रॉन सेम आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये किंवा सेलमध्ये ही इलेक्ट्रॉन वाढत असतात आणि मग त्याच्यामुळे काय होतं की न्यूक्लियसमध्ये एखाद्या ॲटमच्या न्यूक्लियसमध्ये पॉझिटिव्ह चार्ज वाढतो आणि इथं आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये निगेटिव्ह चार्ज इलेक्ट्रॉनची संख्या वाढते आणि त्यामुळं देर इज ए ड्यू टू द इन्क्रीज्ड न्यूक्लियर चार्ज द इलेक्ट्रॉन्स आर पुल्ड टुवर्ड्स द न्यूक्लियस टू ए ग्रेटर एक्सटेंट अँड देअर बाय द साईज ऑफ द ॲटम डिक्रीजेस. म्हणजे हे जे आउटरमोस्ट ऑर्बिट आहे त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स आहेत, निगेटिव्ह चार्ज त्याच्यावरती आहे आणि पॉझिटिव्ह चार्ज न्यूक्लियसवरती आहे. हे न्यूक्लियस काय करतं की ह्या निगेटिव्ह चार्ज पार्टिकल्सना आतमध्ये खेचून घेतं आणि मग त्यामुळे हे ऑर्बिट आतमध्ये ओढलं जातं. जेवढे इलेक्ट्रॉन जास्त होतील तेवढा जास्त ॲट्रॅक्टिव्ह फोर्स त्याच्यावरती ॲप्लाय होतो आणि त्यामुळं आउटरमोस्ट सेल हे आतमध्ये ओढलं जातं आणि म्हणून ॲटॉमिक रेडियस कमी होते आणि म्हणून ॲटॉमिक साईजसुद्धा कमी होते. नाव द सेकंड एक्झाम्पल बघूया आपण. इलेमेंट्स पोटॅशियम, सोडियम, रुबिडियम, सीझियम अँड लिथियम. आता याची ॲटॉमिक रेडियस दिलेली आहे प्रत्येकाची पिकोमीटरमध्ये. आता ही जी एलिमेंट्स आहेत बघा, ही काही क्रमानं लावलेली नाहीत, आपण ती क्रमानं लावायची आहेत बरं का. सम क्वेश्चन्स आर हिअर. बाय रेफरिंग टू द मॉडर्न पिरियडिक टेबल फाइंड आउट द ग्रुप्स टू विच अबाउट द एलिमेंट्स बिलॉंग. ही सगळी एलिमेंट्स जी आहेत ती कोणत्या ग्रुपमध्ये आहेत बरं? कोणत्या ग्रुपमधले आहेत? आपण जर काळजीपूर्वक बघितलं तर ही सगळी एलिमेंट्स ग्रुप नंबर 1 मधली आहेत. ग्रुप नंबर 1, फर्स्ट ग्रुप. अरेंज द अबाव एलिमेंट्स vertically downwards in an increasing order of atomic radius. increasing order म्हणजे काय करावं लागेल? सर्वात लहान ॲटॉमिक रेडियस जी आहे ती पहिला लिहावं लागेल. त्यामधली सर्वात लहान ॲटॉमिक रेडियस कुणाची आहे? तर ती लिथियमची आहे. त्याच्यानंतर ॲटॉमिक रेडियस थोडीशी मोठी सोडियम, त्यानंतर थोडीशी मोठी पोटॅशियम, त्यानंतर रुबिडियम, त्यानंतर सीझियम. अशा प्रकारे आपल्याला त्याची
मांडणी करावी लागेल. फर्स्ट ऑफ ऑल लिथियम, त्यानंतर सोडियम, त्यानंतर पोटॅशियम, त्यानंतर रुबिडियम, त्यानंतर सीझियम. ओके. आणि मग सेकंड क्वेश्चन, अरेंज द अबाव एलिमेंट्स व्हर्टिकली डाऊनवर्ड इन एन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक रेडियस. मी या ठिकाणी मांडलेले आहेत इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक रेडियस. ॲटॉमिक रेडियसच्या इन्क्रीजिंग ऑर्डरनुसार मी लावली. डज द अरेंजमेंट मॅच विथ द पॅटर्न ऑफ द ग्रुप 1 ऑफ द मॉडर्न पिरियडिक टेबल. मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये ग्रुप 1मध्ये जशी एलिमेंट्स आहेत त्या क्रमानंच ही आलीत का? यस. विच ऑफ द अबाव एलिमेंट हॅव द बिगेस्ट. बिगेस्ट कुठला आहे तर हे आहे बिगेस्ट. आणि याची जी रेडियस आहे ती आहे 262 पिकोमीटर. ओके. इथं आहे 262 पिकोमीटर. विच इज द स्मॉलेस्ट वन. विच इज द स्मॉलेस्ट वन. दॅट इज द लिथियम. दिस इज स्मॉलेस्ट वन. व्हॉट इज द पिरियडिक ट्रेंड ऑब्झर्व इन द व्हेरिएशन ऑफ ॲटॉमिक रेडिया ॲट डाऊन ए ग्रुप. आता वरून खाली येताना ॲटॉमिक रेडियसमध्ये काय बदल होतो? ॲटॉमिक रेडियस वाढत जाते. ॲटॉमिक रेडियस वाढत जाते. का वाढते बरं? कारण लिथियमला आपण बघितलं की लिथियमच्या सेल्स मोजा, 2 सेल आहेत. सोडियमच्या सेल मोजा 3 सेल आहेत. पोटॅशियमच्या सेल मोजा किंवा ऑर्बिट मोजा 4 ऑर्बिट्स आहेत. म्हणजे प्रत्येक वेळेला न्यू सेल या ठिकाणी ॲड होतं. प्रत्येक वेळेला न्यू सेल ॲड होतं. तर नवीन सेल ॲड झालं तर काय होणार? Suppose this is a nucleus and this is only one cell is there. This is nucleus, 2 cells are there. This is nucleus, 3 cells are there. Then what happens? The distance between the nucleus and outermost orbit goes on increasing here, and therefore atomic radius goes on increase while going top to bottom. Okay. While going down a group, atomic radius goes on increasing. म्हणजे एखाद्या ग्रुपमध्ये वरून खाली येताना ॲटॉमिक रेडियस काय होते? वाढते. कारण त्या ठिकाणी नवी सेल त्यामध्ये ॲड होतात आणि म्हणून ॲटॉमिक रेडियस वाढत जाते. Now we want to discuss about the metallic and non-metallic character. Metallic and non-metallic character. धातू आणि अधातू गुण. आपण याच्यापूर्वी बघितलं की मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये जी झिगझॅग लाईन होती त्याच्या लेफ्ट हँड साईडला सगळे धातू आहेत आणि राईट हँड साईडला सगळे अधातू आहेत. ओके. हा जो मेटॅलिक जो गुण आहे, कॅरेक्टर आहे किंवा नॉन मेटॅलिक कॅरेक्टर आहे ते एखाद्या पर्टिक्युलर पिरियडमध्ये किंवा ग्रुपमध्ये पिरियडमध्ये फ्रॉम लेफ्ट टू राईट मेटॅलिक अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टरचं काय होतं, किंवा एखाद्या ग्रुपमध्ये आपण टॉप टू बॉटम वरून खाली येताना मेटॅलिक प्रॉपर्टी त्याची किंवा मेटॅलिक कॅरेक्टर त्याच्यामध्ये काय बदल होतो याबद्दल आपल्याला बघायचं आहे, शिकायचं आहे. लुक ॲट द एलिमेंट्स ऑफ द थर्ड पिरियड, क्लासिफाय देम इनटू मेटल्स अँड नॉन मेटल्स. जर तुम्ही थर्ड पिरियड बघितला, थर्ड पिरियड, त्या थर्ड पिरियडमध्ये हे मेटल्स आहेत सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम. आणि मग नॉन मेटल्स कुठले आहेत? फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन आणि आर्गॉन. थर्ड पिरियड आपल्याला बघायचं आहे बरं का. तुम्ही बघू शकता थर्ड पिरियड, दिस इज ए थर्ड पिरियड and this is sodium, magnesium, aluminum. Okay. And non-metals, phosphorus, sodium, magnesium, aluminum, these are metals. Phosphorus, sulfur, chlorine, argon, these are non-metals. And silicon is a metalloid. Silicon is metalloid. ठीक आहे. ऑन विच साईड ऑफ द पिरियड आर द मेटल्स, लेफ्ट और राईट? सांगा बरं. मेटल्स हे लेफ्ट हँड साईडला आहेत, मेटल्स लेफ्ट हँड साईडला आहेत. ऑन विच
साइड ऑफ द पिरियड डिड यू फाइंड द नॉन मेटल्स? नॉन मेटल्स हे राईट हँड साईडला आहेत. इट इज सीन दॅट द मेटॅलिक element like sodium, magnesium are towards the left. The non-metallic elements such as sulfur, chlorine are towards the right. आणि मग metals left hand साईडला, नॉन मेटल्स राईट हँड साईडला, आणि दोन्हींच्या मध्ये ऑन झिगझॅग लाईन देर आर some metalloids are there, just like a silicon lies between these two types. Okay, it is seen that the zigzag line separates the metals from non-metals. zigzag line काय करते? मेटल्सना नॉन मेटल्सपासून वेगळं करते. तर त्याच्या दोन्हीच्या मधली ही एक बॉर्डर लाईन आहे. दोन्हीच्या मधली ही बॉर्डर लाईन आहे, zigzag line. Elements appear to have arranged in such a way that metals are on left side on the line, non-metals on the right side, and metalloids are along the border of this line. How did this happen? जी असं का होतं? डाव्या बाजूला मेटल्स आणि मग उजव्या बाजूला नॉन मेटल्स असं का होतं? तर असं का होतं हे समजायचं असेल तर त्याचं मेटॅलिक कॅरेक्टर, नॉन मेटॅलिक कॅरेक्टर, इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी या गोष्टी आपल्याला बघावी लागतील. ठीक आहे. लेट अस कंपेअर द कॅरेक्टरिस्टिक केमिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स अँड नॉन मेटल्स. तर मेटलची काय प्रॉपर्टी आहे? मेटलची प्रॉपर्टी अशी आहे इट इज सीन फ्रॉम द केमिकल फॉर्म्युला ऑफ सिंपल आयोनिक कंपाऊंड दॅट द केटायन इज इन देम इज फॉर्म्ड फ्रॉम ए मेटल. मेटलपासून केटायन तयार होतो. तर केटायन म्हणजे काय? पॉझिटिव्ह चार्ज आयन. असं का होतं? कारण तो इलेक्ट्रॉन डोनेट करतो ऑक्टेट स्टेट कंप्लीट करण्यासाठी. इलेक्ट्रॉन डोनेट करतो. वाईल द एनायन फ्रॉम ए नॉन मेटलची काय प्रॉपर्टी आहे? ते एनायन तयार करतात. एनायन म्हणजे निगेटिव्ह चार्ज आयन, कारण ते जास्तीचा इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करतात आणि आपली ऑक्टेट स्टेट कंप्लीट करतात, म्हणून ते एनायन तयार करतात. फ्रॉम दिस इट इज अंडरस्टूड दॅट metal atoms have a tendency to form a cation by losing the valence electron. This property is called electropositivity. इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी कशाला म्हणायचं? मी इथं अंडरलाईन आणि हायलाइट केलेलं आहे की मेटलमध्ये अशी टेंडन्सी असते की आपल्या आउटरमोस्ट ऑर्बिटमधले इलेक्ट्रॉन गमवायचे, दुसऱ्याला देऊन टाकायचे, लुजेस इट्स व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. आणि ही जी त्याची प्रॉपर्टी आहे मेटल्सची, त्याला म्हणायचं इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी. कधीही विसरू नका. ठीक आहे. याच्या बरोबर उलटी प्रक्रिया जी आहे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. नॉन मेटल काय करतात? आपल्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करतात. त्याची ही जी प्रॉपर्टी असते त्याला आपण इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी असं म्हणतो. ऑन द अदर हँड an atom of a non-metal has a tendency to form an anion by accepting electron from outside into its valence shell. We have already seen that ions have a stable electronic configuration of a noble gas. आणि मग स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तयार होतं. जसं या ठिकाणी सोडियमचं जे सुरुवातीचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आहे? 281. सोडियम काय करतो? एक इलेक्ट्रॉन घेतो, म्हणून सोडियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय होतं? एक इलेक्ट्रॉन हा गमावतो, सोडून देतो. सोडियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 28 होतं. आता हे 28 हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कुणाचं आहे? तर नियॉनचं आहे. आणि नियॉन हा स्टेबल इलेमेंट आहे. त्याची ऑक्टेट स्टेट कंप्लीट झालेली आहे. ठीक आहे. अशा प्रकारे त्याच्यामध्ये आउटरमोस्ट ऑर्बिट पूर्ण भरतं आणि त्याला स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन प्राप्त होतं, जसं की नोबल गॅसला असतं, जसं की नोबल गॅस नियॉन. हाऊ इज द ॲबिलिटी टू लूज ऑर ॲक्सेप्ट इलेक्ट्रॉन्स इन द व्हॅलन्स शेल डिटरमिन? ऑल द इलेक्ट्रॉन्स इन एनी ॲटम आर हेल्ड बाय द अट्रॅक्टिव्ह फोर्स एक्झर्टेड ऑन देम बाय द पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियस. हे सगळे इलेक्ट्रॉन जे आहेत ना, हे न्यूक्लियसमध्ये जे पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि तो पॉझिटिव्ह चार्ज काय करतो? ह्या सगळ्या इलेक्ट्रॉन्सना होल्ड करतो, त्यानं धरून ठेवलेलं असतं सगळ्या इलेक्ट्रॉन्सना.
Electrons in the inner cells lie in between the valence cell and nucleus. आता प्रत्येक ॲटमला फक्त एकच सेल असते का? असत नाही. एक सेल असते, काहींना 2 सेल असतात, काहींना 3 सेल्स असतात किंवा ऑर्बिट्स असतात. आणि मग इलेक्ट्रॉन्स इन द इनर सेल्स, जी पहिल्या दुसऱ्या सेलमध्ये असणारे जे इलेक्ट्रॉन्स असतात ते कसे असतात? लाय इन बिटवीन द व्हॅलन्स सेल, अगदीच आउटरमोस्ट सेलच्या आतमध्ये ते असतात, बरोबर. आणि ते न्यूक्लियसपासून जवळ असतात. बिकॉज ऑफ देअर प्रेझेन्स द इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज एक्झर्टेड अँड attractive force on the valence electrons is somewhat less than the actual nuclear charge. त्यामुळं सर्वात आउटरमोस्ट जे सेल आहे त्याच्यावरती जो अट्रॅक्टिव्ह फोर्स असतो न्यूक्लियसच्या दिशेनं तो थोडासा लेस असतो, थोडासा कमी असतो. Also the effective nuclear charge exerting attractive force on the valence electrons is also small. जे फर्स्ट सेल सेकंड सेलवर मध्ये जे इलेक्ट्रॉन्स असतात त्यांच्यावरती जो अट्रॅक्टिव्ह फोर्स असतो न्यूक्लियसच्या दिशेनं त्या तुलनेत सगळ्यात आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये जे इलेक्ट्रॉन्स असतात त्याच्यावरती असणारा जो अट्रॅक्टिव्ह फोर्स आहे तो तुलनेनं कमी असतो. ॲज ए कंबायनिंग इफेक्ट ऑफ दीज टू फॅक्टर्स मेटल्स हॅव ए टेंडन्सी टू लूज द व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स. आणि त्यामुळं मेटल्समध्ये अशी टेंडन्सी असते की आउटरमोस्ट ऑर्बिटमधले इलेक्ट्रॉन्स ते गमावतात, बरोबर. आणि नोबल गॅस इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन त्यांना प्राप्त होतं. दिस टेंडन्सी ऑफ एलिमेंट इज कॉल्ड इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी अँड दिस इज ए मेटॅलिक कॅरेक्टर ऑफ एन एलिमेंट. इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी हे मेटॅलिक कॅरेक्टर आहे. इलेक्ट्रॉन जेव्हा एखादा ॲटम गमावतो दॅट इज इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी. आणि इलेक्ट्रॉन जेव्हा ॲक्सेप्ट करतो नॉन मेटल त्याला इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी असं म्हणतात. इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी हे जी प्रॉपर्टी आहे त्याला आपण मेटॅलिक कॅरेक्टर असं म्हणतो. ठीक आहे, लक्षात ठेवा. आता ही जी डायग्रॅम आहे ही खूप गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायला फार सोपं जाणार आहे. तर ह्यामध्ये काळजीपूर्वक बघा. हा बाण दाखवलेला आहे म्हणजे आपल्याला ह्या मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये डावीकडून उजवीकडे जायचं आहे. डावीकडून उजवीकडे जाताना काय काय होतं बरं? डिक्रीजिंग ॲटॉमिक रेडियस, ॲटमची रेडियस कमी होत जाते. ॲटमची रेडियस कमी होत जाते डावीकडून उजवीकडे जाताना. इन्क्रीजिंग इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर, नॉन मेटॅलिक कॅरेक्टर वाढत जातात. म्हणजे हे मेटल्स आहेत, मेटलचे कॅरेक्टर कमी होतात आणि नॉन मेटलचे कॅरेक्टर वाढतात आणि शेवटी या ठिकाणी नॉन मेटलच आहेत. डिक्रीजिंग इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी अँड मेटॅलिक कॅरेक्टर, इथे मेटल आहेत, मेटलचं कॅरेक्टर कमी कमी होत जातं आणि नॉन मेटलचं कॅरेक्टर वाढतं. समजलं का? म्हणजे डिक्रीजिंग इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी. आता हा इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी हा जो गुण आहे, हे जे कॅरेक्टर आहे हे कुणाचं असतं? मेटलचं असतं. हे डिक्रीज होतं आणि मेटॅलिक कॅरेक्टरसुद्धा डिक्रीज होतं डावीकडून उजवीकडे जाताना. लक्षात ठेवा. आता हा जो ॲरो दाखवलेला आहे हा वरून खाली आहे. काय होतं वरून खाली येताना? एखाद्या पर्टिक्युलर ग्रुपमध्ये वरून खाली येताना काय होतं? ॲटॉमिक रेडियस काय होते? वाढते. बघा बरं इथं इन्क्रीजिंग ॲटॉमिक रेडियस आणि मग डिक्रीजिंग इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिक्रीज होते. इथं काय होतं रे? इन्क्रीज इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आणि इथं काय होतं? डिक्रीज इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, बरोबर. इथं काय होतं? डिक्रीज इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी आणि इथं काय होतं? इन्क्रीज इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी. म्हणजे बरोबर याच्या उलटी क्रिया या ठिकाणी होत असते. ठीक आहे. म्हणजे हे जे ॲरो आहेत हे लक्षात ठेवा, यांची दिशा कशी आहे आणि त्यानुसार तुम्हाला हे लक्षात ठेवावं लागेल. इथं ॲटॉमिक रेडियस कमी होते, ॲटॉमिक रेडियस वाढते. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी वाढते, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कमी होते. इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी कमी होते, इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी वाढते. Now we understood that the metallic character of an atom is its tendency to lose electron.
the metallic character of an element increases while going down the group. While going from left to right within a period, the atom outermost shell remains the same. Positive charge on nucleus increases, atomic radius decreases, आणि मग tendency of an atom to lose valence electrons. ठीक आहे. त्यानंतर आपण अजून काय शिकलो? The two factors, namely the increasing nuclear charge and decreasing atomic radius as we go from left to right within a period, are responsible for increasing the effective nuclear charge. Therefore, the valence electrons are held with greater and greater attractive force. This is called electronegativity. Okay. Due to the increasing electronegativity from left to right within a period, the ability of an atom to become anion by accepting outermost electrons goes on increasing. The tendency of an element to form anion or the electronegativity is the non-metallic character of an element. आपण हे बघितलं, इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. ठीक आहे. आणि मग तुमच्यासाठी काही प्रश्न आहेत. व्हॉट इज द कॉज ऑफ नॉन मेटॅलिक कॅरेक्टर ऑफ एलिमेंट? नॉन मेटॅलिक कॅरेक्टरचं काय कारण आहे? इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. ठीक आहे. का बरं? कारण इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करतो नॉन मेटल. व्हॉट इज द एक्सपेक्टेड ट्रेंड इन द व्हेरिएशन ऑफ नॉन मेटॅलिक कॅरेक्टर ऑफ एलिमेंट फ्रॉम लेफ्ट टू राईट इन ए पिरियड? एखाद्या पिरियडमध्ये लेफ्टपासून राईटकडे जाताना नॉन मेटॅलिक कॅरेक्टरबाबत काय घडतं? नॉन मेटॅलिक कॅरेक्टर इन्क्रीज होतं. डावीकडून उजवीकडे जाताना नॉन मेटॅलिक कॅरेक्टर इन्क्रीजेस. व्हॉट वुड बी द एक्सपेक्टेड ट्रेंड इन द व्हेरिएशन ऑफ नॉन मेटॅलिक कॅरेक्टर ऑफ एलिमेंट डाऊन ए ग्रुप? जे एखाद्या ग्रुपमधून वरून खाली येताना नॉन मेटॅलिक कॅरेक्टर काय होतं? नॉन मेटॅलिक कॅरेक्टर डिक्रीजेस. ठीक आहे. आत्ता आपण जे वर शिकलो ना, हे सर्व या ठिकाणी दिलेलं आहे. ऑलवेज रिमेंबरमध्ये तुम्ही ते काळजीपूर्वक वाचा. आफ्टरवर्ड्स, ग्रेडेशन इन हॅलोजन फॅमिली. हॅलोजन फॅमिली आपण कोणाला म्हणतो? ग्रुप नंबर 17. त्याच्यामधले मेंबर्स कोण कोण आहेत बरं? फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. ठीक आहे. त्यांच्यामध्ये ग्रेडेशन कशी होती बरं? त्याचे फिजिकल स्टेटमध्ये काय बदल होतो? फिजिकल स्टेटमध्ये काय बदल होतो? तर बघा, फ्लोरीन F2 अँड क्लोरीन, आता यांच्यामध्ये सुरुवातीला बघूया. याचा जनरल फॉर्म्युला जो आहे तो X2 आहे. X2 म्हणजे काय? जसं F2, Cl2, Br2, I2. ओके. ठीक आहे. त्यानंतर त्याचे फिजिकल स्टेटमध्ये कसा बदल होतो बघूया. फ्लोरीन आणि क्लोरीन हे गॅस फॉर्ममध्ये आहेत. ब्रोमीन हे लिक्विड आहे. आणि आयोडीन हे सॉलिड आहे. म्हणजे गॅस टू लिक्विड, लिक्विड टू सॉलिड अशा प्रकारचा चेंज या हॅलोजन फॅमिलीमध्ये जे एलिमेंट्स आहेत याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतो. अँड नाऊ द लास्ट सम लाईन्स इन दिस लेसन. M+2H2O that is equal to M in bracket OH twice plus H2. The general chemical equation indicating the reaction of alkaline earth metals is given below. अल्कलाइन अर्थ मेटल्स, तर यमच्या ठिकाणी अल्कलाइन अर्थ मेटल्स तुम्हाला घालायचे आहेत. ठीक आहे. आणि मग अल्कलाइन अर्थ मेटल्सची पाण्याबरोबर जर किंवा रासायनिक अभिक्रिया होते किंवा त्याचे हायड्रॉक्साईड्स तयार होतात आणि हायड्रोजन रिलीज होतो, हे त्यांना सांगायचं आहे. आणि म्हणून याला जनरल केमिकल इक्वेशन असं म्हटलं आहे. यमच्या ठिकाणी तुम्ही एखादं मेटल या ठिकाणी घालू शकता, अल्कलाइन अर्थ मेटल. While going down a second groupमध्ये बघा, बेरिलियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, स्ट्रॉन्शियम अँड बेरियम. द ग्रेडेशन इन दिस केमिकल प्रॉपर्टी ऑफ अल्कलाइन अर्थ मेटल्स इज सीन. त्यांच्या केमिकल प्रॉपर्टीमध्ये ग्रेडेशन आपल्याला बघायला मिळतं. क्रमाक्रमाने त्यांच्या केमिकल प्रॉपर्टीज
बदलताना आपल्याला बघायला मिळतात. व्हाईल गोईंग डाऊन द सेकंड ग्रुप द रिॲक्टिव्हिटी ऑफ द अल्कलाइन अर्थ मेटल्स गोज ऑन इन्क्रीजिंग. रिॲक्टिव्हिटी त्याची रासायनिक अभिक्रियाशीलता मात्र वाढत जाते वरून खाली जाताना. अँड देअर बाय द एस विथ विच दिस रिॲक्शन टेक्स प्लेस ऑल्सो गोज ऑन इन्क्रीजिंग. आणि मग रासायनिक अभिक्रिया सुलभतेनं होत जाते. आपण एक्झाम्पल घेऊन बघूया. बेरिलियम बी डज नॉट रिॲक्ट विथ वॉटर. हे बेरिलियम पाण्याशी रिॲक्ट होतं का? नाही होत. मॅग्नेशियम त्याच्या खाली जे आहे ते रिॲक्ट विथ स्टीम, ते पाण्याच्या वाफेशी रिॲक्ट होतं. त्याच्या खाली जे कॅल्शियम आहे आणि स्ट्रॉन्शियम आहे आणि बेरियम आहे हे साध्या पाण्याशी रिॲक्ट होतात. म्हणजे याची रिॲक्टिव्हिटी जी आहे ना ती वाढत जाते. बेरिलियम डज नॉट रिॲक्ट विथ वॉटर, मॅग्नेशियम रिॲक्ट विथ स्टीम, calcium, strontium, barium react with water. That means the reactivity of these alkaline earth metals goes on increasing when we go from top to bottom in a particular period. ठीक आहे. या ठिकाणी हा चॅप्टर आपला कंप्लीट होतोय. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही काळजीपूर्वक ह्या सगळ्या नोट्स वाचा, हे पुस्तक वाचा आणि हा लेसन जो माझा आहे काळजीपूर्वक पहा. काही शंका असतील तर जरूर मला तुम्ही कॉल करू शकता. एक वेळा 2 वेळा तुम्ही हे लेक्चर पाहायला हवं, तेव्हा तुम्हाला सर्व गोष्टी निश्चितपणे समजतील. ठीक आहे. थँक्यू.